माझी तयारी आहे। पण हे नुसतं घोषणांचा पाऊस पडतायत आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असेल तर दुष्काळात 13वा महिना असलेले मोदी सरकार आपल्याला नको, अजिबात नको। आम्हाला आता देशामध्ये 5वी बहुमताचं हुकुमशहाचं सरकार नको। आम्हाला इंडिया आघाडीचं मिलीजुली सरकार चालेल, कारण ते सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणारं सरकार असेल। या ज्या काही योजना आहेत या योजना सुद्धा तुम्ही विसरला असाल। एकदा त्यांनी ते भास्करराव तुम्ही आहात, रमेश तुम्ही पण आहात, जे आमदार आहेत, मला वाटतं पहिलंच अधिवेशन असेल देवेंद्र फडणवीसांनी ते काहीतरी भारूड केलं होतं ना की त्या काय ती बसली ती गावं, एक दोन बसली, एक वसेची ना, एक होईची ना, ते तईची ना, आणि मी त्याला उत्तर दिलं होतं 15 लाख रुपये येत आहेत, 15 लाख रुपये यायची ना, विधानसभेच्या सभागृहात बोललो होतो। तसं ह्या ज्या काही घोषणा आहेत, जनधन योजना म्हणजे मला काय माहिती नाही कोणाला किती मिळाल्या, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना ही मुळामध्ये काँग्रेसची योजना होती, त्यांनी नाव बदलून परत दिलं। पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे पंतप्रधानांचा स्वतःसाठी काही निधी असेल का, पीएम केअर फंडासारखा कल्पना नाही मला, पण त्या योजनेचं नाव प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे। हे प्रधानमंत्रींचा स्वतःसाठी निधी आहे का देव जाणे, असेल सुद्धा। जल जीवन मिशन योजना, पीएम किसान योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना। आता हा माझ्या कोकणाशी संबंधित भाग आहे। किती जण इकडे मासेमारीवरती किती जण आहेत, आपल्याकडे कोळी बांधव किती आहेत, त्यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याच्यातला किती लोकांना लाभ मिळाला। पण माझी माहिती अशी आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा गुजरातला मिळालेला आहे। हे सगळं गुजरात गुजरात गुजरात, आम्ही काय असेच पडलेलो टोनगे। या पुढच्या ज्या योजना आहेत, स्वामित्व योजना, उडान योजना, आत्मनिर्भर भारत योजना, स्वच्छ भारत योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, संसद ग्राम योजना, त्याच्यानंतर 100 जवळपास तरी स्मार्ट सिटी करण्याचं सांगितलं होतं। किती स्मार्ट सिटी झाल्या देशामध्ये। हे निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे हे काम करा तुम्ही। नुसतं त्या निवडणुकीच्या तोंडावरती जर आपण गेलो आणि त्यांचे वाभाडे काढले तर लोक म्हणतील अरे हे बोलणारच कारण विरोधी पक्षात आहेत। तसं नाहीये। मी कोणाचाही विरोधक नाही, मी विरोधक हुकुमशहाचा आहे आणि मी विरोधक खोटारड्यांचा आहे। आजपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो, 25-30 वर्ष राहिलो, आम्हाला वाटलं होतं की काहीतरी चांगलं होईल, पण चांगलं न होता जर तुम्ही आता सरकार म्हणजे काय, आपले ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या सुमारास तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कारण बरेचसे तुम्ही मुंबईकर आहात, तुमचे नातीगोती मुंबईत आहेत। मुंबईमध्ये गँगवॉर फोफावलं होतं, गँगवॉर माहिती ना, म्हणजे रेल्वे स्टेशनवरती पण गोळ्या घातल्या जायच्या, कोणी कोणाला पण दिवसा तरी बातमी आहे की आज ह्याला उडवलास, त्याला उडवलास, त्याला उडवलास, ह्याला उडवला, आणि आपल्या युती सरकारने ते गँगवॉर मोडून काढलं होतं। आता दुर्दैव असं दिसतंय या सरकारमध्येच गँगवॉर सुरू झाले। एक मिंदेची गँग, एक भाजपची गँग, तिसरी गँग अजून दिसेची ना, पण ती आहे कारण ती 70,000 कोटीच्या त्या सिंचन घोटाळ्यात बुडलेली आहे म्हणून तिला डोकं नाही वर काढताय, वर येत नाही, ती पाणबुडी सारखी खाली गेलेली आहे। पण हे गँगवॉर जर सरकारमध्ये होणार असेल तर मला मोदीजींना परत सांगायचे की मोदीजी, तुमच्या त्या सत्तेच्या हव्यासापायी तुम्ही भाजप इकडे संपवून टाकलात, विरोधी पक्षाला संपवायला निघाले कारण नसताना, पण जे बाजार बुणगे, बेडकं आणि भेकड भाकड माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेतली, अगदी इथला सुद्धा जो गद्दार तुम्ही घेतला, भेकड माणूस, हिंमत नाही, या भेकडांना घेऊन, भेकडांची फौज घेऊन तुम्ही माझ्या निष्ठावंतांच्या फौजेवरती चाल करून येताय। अरे तुमचा पक्ष शिल्लक राहिलाय कुठे। जर तुमचा उपमुख्यमंत्री आहे, देवेंद्रने मला सांगायचे की तुम्ही पाव उपमुख्यमंत्री झालात, पुन्हा येईन घोषणा करताना मोठे होतात, म्हणजे आता तुम्ही त्याला काय म्हणता, मी नाही म्हणत, घोषणा करताना काय होते आणि आता झाले चिराट, म्हणजे एवढं ते काय टरबूज त्याचं झालं चिराट, तरी तुम्हाला काय पटत नाही, तरी तुम्ही अजून धंदे करताय फोडाफोडीचे। अहो रात्र जागून मी आजारी असताना, मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या जातात, तुमचा पक्ष संपलाय।